नमस्कार, मी सुनील भांडेकर, रुग्ण हक्क समितीचा जिल्हाध्यक्ष. मी राजेश राऊळ, रुग्ण हक्क समितीचा मार्गदर्शक. नमस्कार, मी पूजा कुणाल धोत्रे, जिल्हाध्यक्ष रुग्ण समिती. नमस्कार, मी कुणाल धोत्रे, आणि जे नकुल धोत्रे वारले त्यांचे मिसेस. जे नकुल धोत्रे वारले त्यांचे मिसेस आहेत. तर आपल्याकडे रुग्ण हक्क समितीकडे चालू करू का? आपल्या रुग्ण हक्क समितीकडे एक तक्रार आली होती डिसेंबर महिन्यात की मयत नकुल जीवराज धोत्रे यांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झालेला आहे असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. दिनांक 29 जुलै 2023 रोजी शारीरिक त्रास होत असल्याने नकुल धोत्रे हे 22 येथील गुलचंद शहा यांच्या वर्धमान क्लिनिक या नावाने असलेल्या हॉस्पिटलमध्ये नकुल धोत्रे यांना ऍडमिट केलं होतं आणि 2 दिवस त्यांच्यावरती उपचार चालू होता. आणि 31 जुलै रोजी नकुल धोत्रे यांचा मृत्यू झाला. डॉक्टर गुलाब शहा यांच्या वर्धमान क्लिनिक मध्ये मयत झाले सांगण्यात आले. सदर नकुल धोत्रे यांचा मृत्यू वर्धमान क्लिनिक डॉक्टर गुलचंद शहा यांच्या चुकीच्या उपचारामुळे झाला. या संदर्भात डॉक्टर गुलचंद शहा यांच्यावर कारवाई करावी म्हणून रुग्ण हक्क समितीतर्फे मागणी होती. त्याचा काय फॉलोअप घेतला नाही. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं नाही की कशामुळे मृत्यू झालाय, काय झालंय. डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे मृत्यू झालाय आणि डॉक्टर BA MS आहेत असल्यामुळे तिथं हे केलं होतं. आणि तिथं त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. म्हणजे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर काहीच नव्हतं. म्हणजे नॉर्मली ओपीडीला कसं असतं की पेशंटला इंजेक्शन दिलं, सलाईन लावलं आणि पाठवण्यात येतं, अशा प्रकारची सुविधा होती. तरी त्यांना कावीळ झालंय असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. नंतर असं झालं की त्यांना ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला असं सांगण्यात आलं. आणि आपण तक्रार 1/8/2023 रोजी जोडव पोलीस स्टेशन येथे लेखी अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी तक्रार घेतली नाही लेखी. पोलिसांचं असं म्हणणं होतं जोपर्यंत विसेरा रिपोर्ट येत नाही आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही. त्यानंतर 4/8 रोजी पोलीस उपायुक्त, आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका, त्याचबरोबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस, तानाजी सावंत यांना ईमेलद्वारे आपण हे केलं होतं, तक्रार केली. त्याचबरोबर त्यानंतर मी वडार महाराष्ट्र या संस्थेने सुद्धा नकुल धोत्रे प्रकरणी सखोल चौकशी व्हावी म्हणून कायदेशीर मागणी केली. जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात डॉक्टर गुलचंद शहा यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी मी वडार महाराष्ट्रातर्फे पण उपोषणचे हे दिले होते, आंदोलन करू म्हणून. तर त्यांना आंदोलनाचं परमिशन देण्यात आलं नाही. त्यानंतर हो चुकीचा उपचार म्हणताना पेशंटला जेव्हा ऍडमिट केलं होतं कावीळ झालं असं सांगण्यात आलं होतं. कावीळच्या दरम्यान जेव्हा पेशंटच्या वरती ट्रीटमेंट चालू होतं तर त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं की पेशंटचे हातपाय बांधण्यात आले होते. हातपाय बांधून उपचार करण्यात आलं होतं. हातपाय कधी बांधतात? एक तर पेशंटची मानसिक स्थिती ठीक नसेल, मनोरुग्ण असेल, किंवा तो पेशंट उपचाराला कोऑपरेट करत नसेल त्यावेळेस. आणि उपचार असे काही होते की पेशंटला हातपाय बांधण्याची वेळ आली होती. त्यामुळे आम्ही हे करतोय. नातेवाईकाचं म्हणणं आहे.
पुरावे काही नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, हम्म. पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्हाला आली आहे का? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट याच्यात राखीव विसेरा रिपोर्ट राखीव असल्यामुळं काही दिलं नव्हतं. विसेरा रिपोर्ट गेल्या महिन्याच्या 28 ते मार्चच्या 28 तारखेला जोडवळ पोलीस स्टेशनला आलेला आहे. आम्ही पाठपुरावा करून तो मागून घेतला होता. पोलिसांकडे 1-1.5 महिना झाला विसेरा रिपोर्ट आलाय. आम्ही वारंवार मागणी करत असून सुद्धा ते विसेरा रिपोर्टचं काय रिपोर्ट आहे ते आम्हाला सांगत नाहीत पोलीस पण. आणि याच्यात अजून एक असं आहे की आपण जेव्हा चंद्रकांत पाटील दादांना हे दिलं निवेदन, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंजिरी कुलकर्णी मॅडमला ते पत्र आलं तिथनं कारवाईबाबत. जेव्हा त्यांनी आम्हाला बोलून घेतलं की हॉस्पिटलवरती आम्ही कारवाई करू, तुमचं म्हणणं द्या या 1 तारखेला काहीतरी आम्हाला बोलून घेतलं होतं. तेव्हा आम्ही गेलो. आमच्या अगोदर डॉक्टर येऊन बसले होते. डॉक्टरांशी आणि त्यांच्याशी काय संवाद झाला काही माहिती नाहीये. आम्हाला जेव्हा हे केलं होतं, आमच्याकडे जे आहेत ट्रीटमेंट केलेले केस पेपर पासून सगळं आम्ही तिथं दिलेलं आहे मॅडमला. मग मॅडम काय बोलले, आम्ही कमिटीसाठी गठीत करण्यासाठी जिल्हा चिकित्सालयाकडे वर्ग करतोय. जिल्हा चिकित्सालयाकडे त्यांनी वर्ग केला. वर्ग केल्यानंतर कमिटी बसवलंय म्हणून आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्या टायमाला पण तारीख चुकली होती. म्हणजे GR जे होतं ना 2014चा GR दिलता, त्यानुसार ती कमिटी गठीत केली नाही, म्हणजे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं होतं. मग आम्ही तक्रार करून ते GR मिळवला. GR मिळवल्यानंतर ते 10 सालेच्या याच्यानुसार पत्र काढले होते. त्याचा GR आहे आणि त्यांची चुकीची प्रत केलेली आहे. परत एकदा चौकशी व्हावी म्हणून त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्राचा म्हणजे याचा अध्यक्ष त्यांनी डीनला करतो बोलले होते समितीचा. समिती अद्याप गठीत झालेली की नाही आम्हाला माहिती नाही. विचारला असता 3 महिने होऊन गेले, अजून त्या समितीचा अहवाल आम्हाला काहीच भेटलेला नाही. आम्ही आता हे करून बघून एक उपोषण करून कोर्टात दाद मागणार आहे. म्हणजे याच्यात सगळ्याकडनं पोलिसांकडनं पण काय सपोर्टिंग होत नाहीये आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं पण काय होत नाही आमच्यासाठी. नाही, जोपर्यंत विसेरा रिपोर्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण दाखल करू शकत नाही ना. मग त्याच्यासाठी सर आपण उपायुक्त कबाडे सर आहेत ना, त्यांना रिक्वेस्ट केली होती. मग त्यांचा आपण लेटर पॅड घेतला होता. लेटर पॅड वरनं तिथं हे केलं होतं की 15 दिवसात रिपोर्ट भेटेल म्हणून असं झालं. रिपोर्ट आले विसेरा, पण पोलीस आमच्या हातात ते सांगत नाहीत ना. आता हे झालं 1-1.5 महिन्यात पोलिसांनी पण सांगितलं पाहिजे ना काहीतरी रिपोर्ट आले बाबा काय नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आता देखील तुमच्याकडे पुरावा आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आहे? रिझर्व विसेरा रिपोर्ट साठी रिझर्व ठेवला, अवयव काढून ठेवल्यामुळे विसेरा रिपोर्टचा अवयव हे केल्यामुळं आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काही सांगू शकत नाही, त्यांचं म्हणणं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आहे आपल्याकडे. आम्हाला असं म्हणणं आहे की प्रशासन कुठंतरी डॉक्टर गुलचंद शाह यांना पाठीशी घालत आहे. पोलीस प्रशासन आहे किंवा आरोग्य विभागाची जी काही यंत्रणा आहे ती गुलाबचंद शहा यांना पाठीशी घालते. आणि या डॉक्टरांचं वय सुद्धा झालेलं आहे आता. म्हणजे डॉक्टर हा जो व्यवसाय आहे, सुरुवातीला आपण डॉक्टरांना देव मानत होतो, जो जीव वाचवत होता, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता डॉक्टर की हा एक व्यवसाय झालेला आहे, त्याच्यातून फक्त पैसा कमवणे हाच एक हेतू झालेला आहे. मग त्यासाठी ते मरेपर्यंत प्रॅक्टिस ठेवतात. पण एक ठराविक पिरियड असा येतो की ज्यानंतर माणसाची बुद्धी किंवा स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. मग अशा वेळेस सुद्धा तुम्ही जर ती प्रॅक्टिस चालू ठेवत असाल तर ऑब्व्हियसली चुकीचे ट्रीटमेंट होणार आणि मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. पण मग अशा लोकांना कुठेतरी आळा बसावा किंवा ठीक आहे डॉक्टरांना पण कुठेतरी रिटायरमेंटचं काहीतरी बंधन असावं असं आम्हाला वाटतं. कारण हे जर असंच चालू राहिलं तर त्यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे लोक मरत राहतील. तुमचं म्हणणं असं की त्या संबंधित डॉक्टरवरती सगळं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. हो हो.
आणि नाही तर- आता तुमच्याकडे सगळे म्हणजे तुम्ही उपचार चालू असताना मेडिकल जे रिपोर्ट असतात ते सगळे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत का? आहेत सर आमच्याकडे सगळे आहेत report रिपोर्ट आहेत. आहेत. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? डॉक्टरवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कुटुंबियाला डॉक्टरांकडून जे काय असेल ते नुकसान भरपाई देण्यात यावी. पण सर त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचा पुरावा लागतो. तसं का प्रयत्न तुम्ही केलेला आहे? अहो रिपोर्ट आलाय सर, तेच मागतो आम्ही. रिपोर्ट अजून देत नाही पोलीस लोक आम्हाला. पोलीस चौकीत आलाय तो रिपोर्ट, पण तो आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पोलीस सहकार्य करत नाहीये. आरोग्य विभागाचे कोणतेही अधिकारी सहकार्य करत नाही.